तुमचा तो प्रॉब्लेम झाला तो आपला झाला. आता मी 2 दिवस झाले ते त्यातच अडकलोय. सलमान खानला काय उत्तर देऊ? लवकर नाही होणार हो सर, माझी फ्लाईट आहे आज. जर फ्लाईट पण डिले झाली तर तो सलमान चढल ना माझ्यावर. सर करून घेतो, कारवाई नका करू प्लीज सर. हॅलो. जे रिफंड तर तुम्हाला कारवाई तर करायच लागणार, कारण मला रिफंड तर हवाय. आता या गोष्टी तुम्ही तुमचे मॅनेजर असतील किंवा तुमची टीम असेल त्यांच्याशी एकदा बसा, डिस्कशन करा. ते कारवाई तर मी करणार आहे, कारण मला रिफंड पाहिजेत पैसे. ते 50,000 दंड तर तुम्हाला भरायच लागेल. नमस्कार मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज करणार आहे आम्ही एका व्यक्तीवर प्रँक कॉल. तर तो कुणावर करणार आहे प्रतीक? अभिजित भुसे. नाथ भुसेची ओळख तरी सांग. नाथ वेब सिरीज जी आहे आमची, त्याचा तो प्रोड्युसर आहे आणि प्लस लीड ऍक्टर सुद्धा आहे, हिरो आहे तो. तुम्हाला माहित आहे, तुम्ही खूप सारे प्रेम पण दिले त्याला. सो त्याच्यावर आम्ही प्रँक करणार आहे, सईद प्रँक करणार आहे. मुद्दा काय असणार आहे की बाबा, जस्ट आम्ही त्याला कॉल करून म्हणजे सईद कॉल करणार आणि बोलणार की बाबा मंगलमूर्ती प्रोडक्शन मधनं बोलतोय, तुम्ही जी नाद मंगलम प्रोडक्शन तुम्ही जी नाद वेब सिरीजची ती थीम उचलली ती चोरीची, म्हणजे आमची सगळी स्टोरी वगैरे. तर तो म्हणणारच ना की मग तो म्हणणारच ना की अहो नाही मग आशिष सर वगैरे डिरेक्टर. तर आम्ही म्हणाले डिरेक्टरचा यात काय संबंध असतो, प्रोड्युसरचा संबंध असतो. सो त्याच्यावर आम्ही प्रँक करणार आहे. सो बघूया काय होतं. आणि याच्या राजच्या फोनवरनं आम्ही फोन करणार आहे. बघू काय, स्टे ट्यून. राजची सोन्याची आणि काय हे कशाच आहे? लेट्स गो. मीच एका ड्रायव्हर तुमचा. प्रतीक, हे सक्सेसफुल होईल प्रँक आपला. तुझ्यावर आहे बाबा, तू जर मध्ये असं काय केलं की लगेच पकडला जाणार तू. नाही, आता मी नाही हसत, कारण की अभि आहे सिरियस व्यक्तिमत्वाचा. हो अभि आहे सिरियस. तुझ्यावर जर प्रँक करायचा असता तर मी हसलो असतो. ऋषभ काय करतोय? ऋषभ कुठे? ऋषभ चला लेट्स गो. व्हायचं ट्राय करतोय लगेच माझ्या. अशी फ्रेम बेस्ट दिसते, कशी दिसते? तो हात. हा तर तुझं राजा पण नाव काय ट्रू कॉलरला? तो कॉलरला देशमुख. हा काय तर माग जा की, तोंड काय घेतोय? माग जा की. हा बस. ए तू तुझ्या गे रे, घे. ह्याला नको एवढी व्हॅल्यू देत जा. चल. पण तुझ्या ऐक की, तुझ्या ट्रू कॉलरचं नाव काय? राजवर्धन देशमुख. राजवर्धन देशमुख. मी राजवर्धन कसलं वाटतं एकदम राजघराणं का? राजवर्धन देशमुख बोलतोय. सुरू कर. मंगलम प्रोडक्शन मधनं ऋषभ्याला म्हणून मी इथे बोलवत नाही. माझं काय इकडे ऋषभ्या कसलं भांडणं करतोय? तोंड बांधणं हे पिल्लं बघ केवढी काय. हॅलो. हॅलो हॅलो. 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 हा बोला की. हा अभिजित भुसे बोलताय का? हा बोला की. हा राजवर्धन देशमुख बोलतोय, मंगलम प्रोडक्शन मधून, मुंबईवरून. हा सर बोला की. टाइम आहे का तुम्हाला? 5 मिनिट. हो आहे ना सर, बोला. हा थोडंसं महत्वाचं बोलायचंय, थोडंसं 5 मिनिट द्या आम्हाला. हो सर. हा तर आम्ही बाहेरून माहिती घेतली की नाद वेब सिरीज करताय ना तुम्ही? हा सर ना. हा तर प्रोड्युसर तुम्हीच आहात ना त्याचे? येस सर. तर ॲक्च्युली सीन काय आहे माहिती आहे का, की आमची जी मंगलम प्रोडक्शन आहे ना, त्याची ती स्टोरी होती ॲक्च्युली नाद वेब सिरीजची, जे तुम्ही करताय. अच्छा हा. हां तर तुम्ही ती थीम चोरली आहे का? ते डिरेक्टर सरांनी बोलवलं. नाही डिरेक्टर सरांचा यात काही संबंध नसतो, प्रोड्युसर तुम्ही आहात ना. नाही स्टोरी त्यांनी आणली होती, प्रोड्यूस मी फक्त, म्हणजे अमाऊंट असते ना ती मी प्रोड्यूस केली ती. हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो. डिरेक्टर सर तुमचे आशिष सर आहेत ना? हा येस सर. हा बोलणं झालंय आमचं त्यांच्याशी, पण प्रोड्युसर ऍक्च्युली तुम्ही आहात ना, तर जे कारवाई होईल ती तुमच्यावरच होईल. नाही ऐका की सर एक मिनिट. हां म्हणजे मी जे ऍक्टर घेतला हां ते त्यांनी, म्हणजे मी
प्रोड्यूसर मी त्यांचा एक स्टुडंट होतो पहिल्यांदा. हा स्टुडंट होताना ते काय म्हणते आपल्याला एक वेब सिरीज बनवायची आहे. हॅलो. पण आशिष तर बोलला की मला काय माहित नाही यात प्रोड्युसरशी बोला. अशीच नाही तसं बोललो. हा मग हे काय करायचं म्हणजे जे कारवाई होईल ते प्रोडक्शन तर्फे तुमच्यावरच होणार ना कारण की प्रोड्युसर तुम्ही आहात. नाही मी अशीच तर बोलून घेतो. ठीक आहे तुम्ही कॉल करा आणि फक्त मला 2 मिनिटात कळवा कारण की मला काय असेल ते आमच्या सरांशी बोलायचं. नाही ती स्टोरीची आहे ना मला वाटत नाही ती चोरीची असेल कारण की नाही ही ऍक्च्युली आमची थीम होती. आम्ही तुमची वेब सिरीज बघतोय म्हणजे हा ऍक्टिंग तुम्ही एकदम छान करताय पण जी स्टोरी आहे ना ती चोरली गेली आहे. नाही असं होणारच नाही हो. मी सरांची बोलून. एकदा सरांबरोबर बोला आणि मला कॉल करा. ओके हा फ्लो थोडासा करावा लागतो. फ्लो शिरत मग उलटा काय आता काय म्हणायचं माहिती का मी तुला काय म्हणतोय की तो त्याचा फोन आला ना तर म्हणायचं तो करणार नाही फोन आपण स्वतःच करायचं. आशिष सर फोन नाही उचलणार आपण त्यांना ऑलरेडी सांगितलंय. तर गाईज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका कारण की खूप मजा येणार आहे. आणि चॅनलवर जे पण काम नवीन आहेत ते लवकरात लवकर चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा आब्याला परत फोन केलाय आम्ही. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हा सर बोला. हा तुम्ही डिरेक्टर सर सोबत बोलला का? हा सर त्यांनी फोन उचलत नाहीत माझा. काय झालं? फोन उचलत नाही सर ते माझा. बरं एक काम करा आमच्या प्रोड्युसर सरांसोबत जरा बोला तुम्ही. हा चालेल. हा नमस्कार. हॅलो. नमस्कार हा सर नमस्कार बोला की. सुजित गुप्ता बोलतोय. हा सर. ते ऍक्च्युली तुम्ही प्रोड्युसर आहे ना असं कळलं ते नाग वेब सिरीजचं. हा सर प्रोड्युसर आहे. ते कारवाई तर ऍक्च्युली तुमच्यावरच करायला लागणार कारण की जे आम्ही जे ठरवले जे म्हणजे स्क्रिप्ट होते ना आमचे ज्यांनी रायटरने लिहिलेले सो त्याचे डेट्स पण त्या पेजवर लिहिलेत ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवीनच. ते पण चेक करा म्हणजे त्यावरनं तुम्हाला पण खात्री होईल की बाबा खरंच हे ऑलरेडी म्हणजे नाही का लिहिलेली स्क्रिप्ट. सर पण ही कारवाई वगैरे कशाला सर समोर नंबर बोलूया की. नाही ऍक्च्युली काय आहे ते माहितीये का जे प्रोड्युसर म्हणजे जे मी पैसे लावलेले ना ऍज अ प्रोड्युसर म्हणून सो हे थोडंसं वादावादीच्या गोष्टी झाल्यात माझ्या आणि या सरांच्या आपल्या. सो मला ते जे काय जे मी पैसे लावलेले काय असेल ते आत्ताच्या आत्ता मिटव काय ते माझ्यावर पर्यंत नंतर चढायचं नाही. हो ते जे काय जे वेबसिरीजचे होते ना पैसे जे मी लावलेले ते मला रिफंड पाहिजेत. बट ह्यांचं असं चाललंय की आमची काय चुकी नाही वगैरे त्या विषय सोडून ते आता आमचं निस्तरून घेतो आम्ही. बट मला ते रिफंड म्हणून पाहिजेत माझे. मी 2 लाख लावलेले ऍटलिस्ट मला 50 तरी द्या बाकीचे मी ह्यांच्याकडनं घेतो काढून. सर ऐका ना म्हणजे तो काय विषय झाला मी एक स्टुडंट होतो त्यांच्यापाशी सर आणि त्या स्टुडंटनुसार ते म्हटले होते तो पैसे लाव तुला प्रोड्युसरचं नाव लागेल असं आमच्याकडे अग्रीमेंट पण आहे सर. अहो सर पण ऍज अ प्रोड्युसर म्हणजे काय काय टर्म्स अँड कंडिशन्स असतात तुम्हाला माहिती आहेत का? आता तुम्ही म्हणता स्टुडंट होता म्हणजे तुम्हाला एवढं वाटतं म्हणजे काही नॉलेज नव्हतं त्याबद्दल मला असं वाटतं. सर नॉलेज आम्ही कधी घेतलं नव्हतं म्हणजे ते सरांचं आहे ना ते आशिष सर आहेत ना आमचे डिरेक्टर आहेत. अच्छा हो आशिष चांगलाच ओळखीचा आहे माझा मित्रच आहे माझा आशिष. हो त्यांच्याशीच बोलणं झालेलं बट ऍक्च्युली ते मीटिंग मध्ये मला बोलले तर ते प्रोड्युसरशी बोला म्हटले ते डायरेक्टली आम्हाला. सर पण हा ठीक आहे ना सर तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घ्या ना सर यात माझा काहीच संबंध नाही सर. नाही प्रोड्युसरची काय एक मिनिट तो काय म्हणतोय नाही म्हणतोय का? नाही मी बोलतोय ना 2 मिनिटं थांबा. प्रोड्युसरचं कसं असतं माहितीये का प्रोड्युसर ऍज अ प्रोड्यूस म्हणजे कोणत्याही गोष्टीला प्रोड्यूस करणं म्हणजे सगळ्या गोष्टींची नॉलेज घेऊन करतो की बाबा कसं काय असणारी वेब सिरीज ही स्क्रिप्टेड आहे का ही कुठं आहे का किंवा तुम्ही जे नाव पण दिलंय ना तुम्ही नाथ ते पण नाथ म्हणून जे आम्हीच नाव डिसाईड केलेलं आणि त्यावरनं पण खूप सारी गाणी पण आहेत आणि आमचे प्रोजेक्ट्स पण ऑलरेडी आहेत ते पण तुम्हाला मी पाठवतो. सर सॉरी सर मला याबद्दल काहीच माहित नाही सर प्लीज आपण सर समोरून बोलूया ना. तुम्हाला कधी वेळ आहे आता मला सांगा. तुम्ही कुठे मुंबईला असता का? हो ठाण्यात राहतो मी. ठीक आहे मी सर आशिष सरांशी एकदा बोलून त्यांना घेऊन येतो सर तिकडे. ते प्लीज सर तुम्ही कारवाई वगैरे नका करू सर. नाही कारवाई तर होणार सर कसं आहे माहिती आहे कारण माझ्या पण डोक्याला आता खूप म्हणजे ताप झालाय यांच्याशी भांडून या सगळ्याच्या टीमशी बोलून
हे माझं तर काय ऐकत नाही आणि माझी तर म्हणजे खरंच लिटरली इच्छा गेली आहे प्रोजेक्ट वगैरे करायची. जर असं होत असेल सगळं, जर चोरी वगैरे करून तुम्ही जर वेब सिरीज काढत असाल तर नाही का हे कितपत योग्य आहे ना. सर मी डिरेक्टर सरांशी बोलून घेतो सर, स्टोरीचा माझा काही संबंध नाही ठीक आहे, जाऊन ते डिरेक्टरशी बोलाच तुम्ही, त्याचं नाही काय. बट ते कारवाई तर मी करणार आहे, कारण मला रिफंड पाहिजेत पैसे. ते 50,000 दंड तर तुम्हाला भरायच लागेल. सर. एवढी सर भरू शकत नाही सर, आता सॅलरी पण सर तेवढी नाही माझी. नाही सर, असं कसं सर, तुम्ही प्रोड्युसर जर म्हणता स्वतःला तर हे तुम्ही अशी कारणं नाही देऊ शकत मला. सर मी विश्वास ठेवून त्यांच्या आशी सरांवर विश्वास ठेवून सर मी ते केलं. मला माहित नव्हतं सर असं फ्रॉड आहे माझ्यासोबत. नाही त्यांचं आहे ते बरोबरच, ते पण नॉलेजेबलच पर्सन आहे तो. त्यांनी नॉलेज ठेवूनच सगळ्या गोष्टी केल्या असतील एकदम. मला असं वाटतंय की प्रोड्युसर म्हणजे तुमचाच काहीतरी, रायटर पण तुमचाच होता ना, मला कळलं. हा सर, स्टोरी वगैरे सर आम्ही परचेस करून घेतलेली स्टोरी ज्यांची होती त्याची. म्हणजे ज्यांनी तुम्हाला स्टोरी परचेस केली आहे ना, त्यांनीच काहीतरी केले मला असं वाटतंय. त्यामुळं हे जे रिफंड तर तुम्हाला कारवाई तर करायच लागणार, कारण मला रिफंड तर हवाय. आता या गोष्टी तुम्ही तुमचे मॅनेजर असतील किंवा तुमची टीम असेल त्यांच्याशी एकदा बसा, डिस्कशन करा आणि कारवाई तर मी करणारच, कारण मला पैसे तरी पाहिजेत. नाहीतर मग मला पैसे तरी द्या, मग मी पुढच्या गोष्टी नाहीत करत, बाकीचं मी करतो कसं मला रिफंड करायचं तसं. ऐका ना सर, आपण समोर बोलून भेटून बोलूया ना सर, मला पण यात बदल काय माहित नाही, मी बोलतो अशी सरांशी सर. चालेल, पण तुम्ही कॅश तरी रेडी ठेवा, कारण मी ते काय म्हणतात मीटिंग आणि ते बोलाबोलीसाठी नाही मी भेटू शकत. मला काय असेल ते, कारण ऑलरेडी 2-3 दिवस झाले खूप म्हणजे हेक्टिक होतंय मला त्याच गोष्टींवर ना. मला पुढची पण माझी कामं आहेत, बाकीची पण करायची आहेत कामं. सर ऐका ना सर, माझी पहिली सुरुवात आहे सर, माझ्या म्हणजे पहिल्यांदाच बघतो सिरियस. अहो ते तुमचं झालं, आता तुम्हाला मी आता तुम्हाला वाटेल खोटं, पण हे तुमचं झालं. या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे होत्या. आता जस्ट सलमान खानचा फोन येऊन गेला. सलमान खान जे आहेत ना, त्यांचं पण मला त्यांचं पण प्रोजेक्ट करायचं. आता त्यांना काय उत्तर देऊ, मला फ्लाईटनं जायचं होतं आज. सर ऐका ना, काय चुकलं असं तर माफ करा सर, मी बघतो. अहो ते आपलं झालं. आता त्या सलमान, हॅलो, आवाज येतोय का? ते आपलं झालं. हॅलो, हॅलो. आवाज येतो? हा सर येतोय, बोला. अहो ते आपलं झालं सर, तुमचा तो प्रॉब्लेम झाला, तो आपला झाला. आता मी 2 दिवस झालं ते त्यातच अडकलोय. सलमान खानला काय उत्तर देऊ? सर ऐका ना सर, मस्करी नका करू सर, मी रिफंड करतो सर लवकर. लवकर नाही होणार हो सर, माझी फ्लाईट आहे आज. जर फ्लाईट पण डिले झाली तर तो सलमान चढल ना माझ्यावर. मैं आ जाऊं क्या अपनी पर? अब मैं बोलता हूं तेरे को, मिल मेरे को कहीं बाहर. आपलं सर, मी आवाज डिरेक्टरला भेटेल सर, बोलून घेतो या गोष्टी. चाल रडू नका तुम्ही, तुमचं तेवढं फक्त ती बोला करून, एवढं काय सॅड होऊ नका लगेच. मी ती बोलतो त्यांच्याशी. हा सर, करून घेतो, कारवाई नका करू प्लीज सर. ठीक आहे सर, ठेवू का आता? हॅलो, हा ठीक आहे, बोलला ना तुम्ही प्रोड्युसर सोबत. हा सर चालेल, बोलतो. हॅलो, हा सर बोला की. हा येतोय का आवाज? हा येतोय सर. तर काय असेल ते हो सर, घेतो करून घेतो सर. ठीक आहे, ओके. हा ठीक आहे, ठेवू का सर? येस. तर काय खूप मज्जा आली आजचा प्रँक करायला अभिवर. आता एक्सपेक्टेड होतं ते आमच्यासाठी. आणि बिचारा थोडासा म्हणजे नाही का, रडला पण थोडासा भावुक झाला. आणि आता काय माहित सलमान खान बघतोय का आमचा ब्लॉग, काय माहित. सलमान सर सॉरी जर तुम्ही हा जर ब्लॉग बघितला चुकून. सॉरी. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हाला जर नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ जर पाहायचे असतील तर
एम सईद व्लॉग्स या चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब Subscribe करा, करा. शेअर करा, कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या.